आम्ही हे शेत समजा आता सोमवारी पेरलं आहे. त्याला समजा आता 7 दिवस आज होऊन गेले, अजूनपर्यंत ह्याच्यात कोणतीच उगम क्षमता आहे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा खर्च झाला. आज पुन्हा शेत पेरायला लागते, याची परिस्थिती आहे नाही शेतकऱ्याची. आणि कंपनीचं बियाणे बोकस निघालं. काय सांगा अजय कुंडलिकराव. कंपनीचं नाव बापना आणि लाट नंबर आहे 00789 सोयाबीन बापना 111. हा, मी एक शेतकरी आहे, शिरोजगाव मुजरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. हे मी बापनाचं बियाणं आणलेलं होतं 4 बॅग, आणि हे 4 बॅगपैकी एकही बॅग शेतामध्ये निघालं नाही, तुम्ही पाहू शकता. आणि हे दुसरी कंपनीचं बियाणं आहे. हे दुसरं बियाणं पहा, एकाच तारखेचं पेरणं आहे आमचं, 16 तारखेचं. 16 तारखेमध्ये यांचं बियाणं पहा कसं निघालेलं आहे, आणि आमचं हे शेतामधलं बियाणं पहा. हे कंपनीनं आमची टोटल फसवणूक केलेली आहे. हे सर्व कास्तकार आम्ही जे बापनाचे घेतले आहे, या शिरसगाव मुजरी या बापना कंपनीची एकही बॅग निघालेली नाही आहे. तरी आमचं म्हणणं एकच आहे कंपनीवाल्यांना, सरकारला, की आमचं जे लागणारा खर्च आहे फक्त इतकंच द्या. कारण आज आमची वेळ आहे हे 2 दिवस पेराची, आणि जर ह्या 2 दिवसामध्ये जर पेरणं झालं नाही तर आमची वर्षभराची खायची सोय कशी लागणार आहे, यानं सरकारने या गोष्टीचा निर्णय घ्यावा, अशी आमची सर्व कास्तकाराविषयी विनंती आहे.